दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात घेण्यात आला आहे। डॉक्टर प्रियंका शर्माला अनंतनागमधून ताब्यात घेतलेला आहे। डॉक्टर प्रियंका शर्मा हरियाणाची रहिवासी आहे। डॉक्टर प्रियंका शर्माचा मोबाईल सुरक्षा यंत्रणांकडून जप्त करण्यात आला आहे। डॉक्टर खालिदच्या घरी डॉक्टर प्रियंका भाड्याने राहत होती। डॉक्टर खालिद अजीजची ही सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, दिल्ली कार जो स्फोट झाला त्या प्रकरणामध्ये एनआयए चौकशी करत आहे आणि अनंतनाग या ठिकाणी असलेली हरियाणाची डॉक्टर MBBSच्या 3ऱ्या वर्षाला असल्याचं समजतंय। त्या दरम्यान ती उमर जो मुख्य आरोपी आहे दिल्ली हल्ल्याचा उमर नबी याच्याशी संपर्कात आली होती आणि त्याचमध्ये ती भाड्याने ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणची माहिती मिळते। फोनचं ट्रेसिंग केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे। प्रियंका आणि उमर हे फोनवरून संपर्कात असल्याचं समजतंय। त्यामुळे तिचं सिम कार्ड जे आहे ते आता सध्या जप्त केल्याचं समजतंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये प्रियंका शर्मा हिचं नाव समोर आल्यानं धक्कादायक व्यक्त केलं जात आहे, कारण खालिदच्या कशा पद्धतीने ही घरी राहत होती खालिदची चौकशी सुरू आहे। मात्र प्रियंकाचा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो उमर आहे त्याच्याशी कशा संपर्कात आली याची देखील चौकशी केली आहे। खरं तर प्रियंका शर्मा ही शिक्षण घेत असल्यामुळं त्याच्या संपर्कात आली का आणि या सगळ्यामध्ये तिला याची माहिती होती का, या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सध्या सुरू आहे। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। डॉक्टर प्रियंका शर्माचा मोबाईल सुरक्षा यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। प्रियंका शर्मा यांनाही या डॉक्टरला सुद्धा सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले। डॉक्टर खालिद अजीजची सुद्धा चौकशी सुरू आहे। खालिदच्या घरी प्रियंका भाड्याने राहत होती। दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एक डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेला आहे, डॉक्टर प्रियंका शर्मा। अनंतनागमधून ही कारवाई करण्यात आली।